नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचय, मानवतेची ओळख. मागील एपिसोडमध्ये नासिरचे अंतर्गत परिवर्तन सुरू झाले आणि इकडे फिरदौस आणि हरिश्चंद्र यांच्या जीवनात आणखी एक मोठा बदल आला. हरिश्चंद्रजी यांची उच्च न्यायालयात, हायकोर्टात नियुक्ती झाल्यावर त्यांची बदली झाली. आता फिरदौस समोर नवीन शहरात आपल्या वकिली व्यवसायात पुन्हा स्थापित होण्याचे आव्हान आहे. 3 महिन्यांचा अभिमन्यू आणि त्याची मोठी बहीण रौली या मुलांनी हरिश्चंद्रजी यांच्या घरातून सुनापण, एकटेपण पूर्णपणे दूर केले आहे. फिरदौसने त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असूनही त्यांचा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे हरिश्चंद्र स्वतःला पत्नीचे ऋणी मानतात. अविश्वसनीय निर्णय. नासिर पती असताना फिरदौसने कधीही करवाचौथचे व्रत ठेवले नव्हते. पण यावेळी नवीन शहरात फिरदौसने व्रत ठेवण्याचा दृढ निश्चय केला. न्यायाधीशांचा न्याय. जेव्हा हरिश्चंद्र यांनी नकार दिला तेव्हा फिरदौस म्हणाली की हे व्रत वर्षभरासाठी ऊर्जेचा स्रोत बनेल. तेव्हा हरिश्चंद्रजी यांनी एक रोमॅन्टिक न्याय केला. पती पत्नी समान चाके असल्याने जर तुम्ही व्रत ठेवले तर मीही या करवाचौथला व्रत ठेवीन. तुम्ही ऐकाल त्यांच्या नवीन शहरातील प्रतिष्ठित लोकांना करवाचौथच्या कार्यक्रमासाठी कसे आमंत्रित केले जाते, जिथे हरिश्चंद्र यांचे व्रत ठेवणे इतर पतींसाठी प्रेरणा बनते. पण त्याचवेळी एका पाहुण्या महिलेने फिरदौसला एक बोचणारा प्रश्न विचारला. तुम्ही व्रत तर हिंदू पत्नींचे स्वीकारले आहे, पण आपले नाव तेच फिरदौस ठेवले आहे. फिरदौसचे तार्किक उत्तर. फिरदौसने यजमान म्हणून आपले मोठेपण कसे कायम ठेवले आणि नाव न बदलण्यामागील गहन सामाजिक तर्क कसा मांडला, जो जाती वैमनस्यावर प्रहार करतो. आणि शेवटी तुम्ही फिरदौसचे मातृत्वानंतरचे चिंतन ऐकाल. स्त्रीला लग्न करून पुरुषाची साथ का आवश्यक असते, आणि हरिश्चंद्र यांच्या प्रेमात बुडालेल्या फिरदौसने असे का म्हटले की तिला आता पुनर्जन्मावर विश्वास वाटू लागला आहे. माझी इच्छा आहे की हिंदू पुराण शास्त्र जे दाखवतात तेच सत्य असो आणि मी प्रत्येक जन्मी तुमची अर्धांगिनी होण्यासाठी व्रत करत राहीन. स्त्री जीवनाची दशा, पुनर्जन्मावरची श्रद्धा आणि असीम प्रेमाचा हा दार्शनिक मिलाफ मानव परिचय मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 11. नवीन प्रवास, करवा चौथ आणि नारीचे चिंतन. नासिरमध्ये जेव्हा अशा प्रकारे वैचारिक बदल होत होते तेव्हा फिरदौसच्या आयुष्यातही आणखी एक बदल आला. पती जज हरिश्चंद्रजी यांची उच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यावर त्यांची बदली दुसऱ्या शहरात झाली होती, त्यामुळे ते नवीन शहरात आले होते. अशा प्रकारे फिरदौस समोर आपल्या वकिली व्यवसायात पुन्हा स्थापित होण्याचे आव्हान उभे राहिले. अभिमन्यू आता 3 महिन्यांचा झाला होता. हरिश्चंद्रजींची 5 वर्षांची मुलगी रौलीचा दिवस आता अभिमन्यूच्या आसपास राहूनच व्यतीत होऊ लागला. शाळेतून कधी सुट्टी मिळेल आणि वेगवेगळ्या विषयांचे मिळालेले गृहपाठ कधी पूर्ण होतील हीच तिची चिंता असायची. त्यानंतर तिचा भाऊ अभिमन्यूच तिचे जग बनत असे. दुःखद अपघातात पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे हरिश्चंद्रजी यांच्या जीवन आणि घर परिवारात सुनापण, शून्यता आले होते. फिरदौस आल्यानंतर ते सुनापण दूर झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीला आई आणि एक लहान भाऊ मिळाल्याने तिचे संगोपन देखील संतुलितपणे होऊ लागले. हे सर्व पाहून हरिश्चंद्र आता खूप आनंदी राहत असत. पत्नी फिरदौस देखील त्यांच्यासोबत आणि घरात जास्त वेळ घालवत असे. यामुळे हरिश्चंद्रजी यांचा आनंद आणखी वाढायचा. फिरदौसने त्यांचा प्रस्ताव स्वीकारून त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असूनही लग्न केले, म्हणून हरिश्चंद्र स्वतःवर फिरदौसचे कर्ज मानत असत. या ऋण जाणीवेमुळे हरिश्चंद्र यांचा सतत प्रयत्न असायचा की त्यांच्याकडून फिरदौसला कोणतीही तक्रार होऊ नये. फिरदौसच्या आनंदाला अडथळा ठरणारे कोणतेही वैयक्तिक सुख ते सोडायला तयार असत. फिरदौसच्या जन्मापासूनच तिच्या अब्बू अम्मीने त्यांच्या मुलीला आयुष्यात कधीही कोणतेही दुःख सहन करावे लागू नये या एकाच गोष्टीवर आपल्या सर्व इच्छा केंद्रित केल्या होत्या. याच अपेक्षेने त्यांनी फिरदौसचा निकाह, विवाह नासिरशी लावून दिला होता. तेव्हा थोड्याच वेळात फिरदौसला घटस्फोट आणि चारित्र्यहननाच्या अप्रिय गोष्टी सहन कराव्या लागल्या. नासिरने वर्षभरातच फिरदौसला 3 तलाक म्हणून सोडून दिले. नासिरने फिरदौसला अशा प्रकारे सोडून दिल्याने अब्बू अम्मीच्या आकांक्षांवर पाणी फिरले. त्यावेळी फिरदौससाठी समाधानाची गोष्ट ही होती की ती सुरक्षितपणे आपल्या अब्बूच्या घरापर्यंत पोहोचू शकली. घटस्फोट होणे हे दुर्दैव होते, पण त्यानंतर फिरदौसचे हरिश्चंद्रजींशी लग्न होणे हे तिचे भाग्य होते. फिरदौस नवीन शहरात आल्यानंतर करवा चौथचा सण आला. फिरदौसने या दिवशी व्रत ठेवण्याचा निश्चय केला.
नासिर पती असताना फिरदौसने करवा चौथचे व्रत ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. हरिश्चंद्रजी यांच्याशी विवाहानंतरही मागील 2 करवा चौथच्या वेळी फिरदौसने हे व्रत ठेवण्याबद्दल कोणताही विचार केला नव्हता. हरिश्चंद्र हे देखील असे व्यक्ती नाहीत जे दुसऱ्या धर्माच्या पत्नीला आपल्या श्रद्धा आणि विश्वासानुसार वागण्यास सांगतात. अशा परिस्थितीत या करवा चौथला फिरदौसचा व्रत करण्याचा निर्णय त्यांना आश्चर्यचकित करत होता. त्यांनी फिरदौसला सांगितले, जेव्हा तुमची या व्रताबाबत पूर्वी कधीही कोणतीही श्रद्धा नव्हती, तर तुम्ही हे व्रत का ठेवू इच्छिता? अभिमन्यू अजून दूध पितो. अशा परिस्थितीत तुम्हाला दिवसभर व्रतामुळे अशक्तपणा जाणवेल. फिरदौसने यावर म्हटले, जी, वर्षातील या एका दिवसाची अशी कमजोरी माझ्यासाठी आनंदाचे कारण आणि वर्षातील उर्वरित 364 दिवसांसाठी माझ्या ऊर्जेचा स्रोत राहील. तेव्हा हरिश्चंद्रजी म्हणाले, भुकेने कोमेजलेला तुमचा चेहरा मला चांगला वाटणार नाही. फिरदौसने याचे उत्तर असे देऊन दिले, जी, तुम्ही घाबरता आहात तसा माझा चेहरा कोमेजणार नाही. माझ्या मुखावरची कांती तुमच्या साथ आणि प्रेमामुळे आहे. यामुळे ती करवा चौथच्या व्रतातही चमकत राहील. हरिश्चंद्र यांनी उपाय शोधून काढत म्हटले, मी न्यायाधीश आहे. जर हाच तुमचा संकल्प असेल तर मलाही न्याय करावा लागेल. माहीत नाही का, पतीचे कोणतेही व्रत पत्नीसाठी ठेवले जात नाहीत. जबकी कोणत्याही दाम्पत्य रथात पती पत्नी 2 समान चाके असतात. अशा परिस्थितीत केवळ पत्नीद्वारेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना, प्रार्थना आणि व्रत करणे न्याय नाही. जर तुम्ही ठेवाल तर या करवा चौथला मीही व्रत ठेवीन. मलाही तुमची साथ कमी प्रिय नाही. माझी साथ तुमच्यासोबत जन्मोजन्मी राहो, मीही ही कामना करेन. या प्रकारे करवा चौथच्या दिवशी हरिश्चंद्र आणि फिरदौस दोघांनीही व्रत ठेवण्याचे ठरवले. हे शहर फिरदौससाठी नवीन होते. येथे आपले सामाजिक वर्तुळ या व्रताच्या माध्यमातून वाढवण्याच्या उद्देशाने फिरदौसने काही प्रतिष्ठित कुटुंबांना आपल्या बंगल्यावर आमंत्रित केले, जेणेकरून या रात्री सुवासिनींनी कुटुंबासह येऊन फिरदौससोबतच चंद्र आणि आपापल्या पतींना पाहताना आपले व्रत पूर्ण करावे. मग सर्वांनी फिरदौसच्या घरी भोजन करावे. करवा चौथच्या या रात्रीचे वातावरण सुहावणे होते. त्यामुळे बंगल्याच्या लॉनमध्येच या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली होती. एकमेकांमध्ये सर्व स्त्री, पुरुष आणि लहान मुलांमध्ये खूप उत्साहाने मिसळत होते. चंद्रानेही वेळेवर आपली उपस्थिती दिली. मग जमलेल्या सर्व सुवासिनींनी आकाशातील चंद्राला पाहिले. मग जमिनीवर आपल्या चंद्रांना, पतींना पाहताना त्यांच्या हातून ज्यूस पिऊन आपले व्रत उघडले आहे. मेहमानांसाठी हे आश्चर्यचकित करणारे दृश्य होते की हरिश्चंद्रजींचे व्रत फिरदौसने आपल्या हातांनी त्यांना ज्यूस पाजून उघडले आहे. मेहमानांमध्ये इतर कोणत्याही पतीने असे व्रत ठेवले नव्हते. हरिश्चंद्रजींसारख्या न्यायाधीशाला असे व्रत करताना पाहणे तेथे उपस्थित पतींसाठी पुढील करवा चौथला व्रत ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. मग सर्वांनी एकत्र डिनर घेतले. डिनरनंतर महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये हसण्यात मस्करीत रमले. याच वेळी एका पाहुण्या महिलेने फिरदौसला बोलून दाखवले, तुम्ही व्रत तर हिंदू पत्नींचे स्वीकारले आहे, पण आपले नाव तेच फिरदौस ठेवले आहे. यावर फिरदौस काय उत्तर देते या उत्सुकतेत सर्व महिला तिला पाहू लागल्या आहेत. फिरदौसने हे समजून घेतले आणि नंतर गंभीरपणे उत्तर दिले, हे शहर आमच्यासाठी नवीन आहे. जर मी माझे नाव बदलून फिरदौसवरून तारामती ठेवले तर मी हरिश्चंद्रजींशी लग्न करण्यापूर्वी मुस्लिम होते हे कोणालाही कळणार नाही. आमच्यात ही प्रवृत्ती पाहिली जाते की आम्ही इतर समाजावर सामान्यीकरण करून टोमणे मारतो. अशा परिस्थितीत मी मुस्लिम असल्याचे माहीत नसताना अशा प्रकारच्या कार्यक्रमात मला मुस्लिमांबद्दल टोमणे ऐकण्याची आणि त्याची अप्रियता सहन करण्याची भीती कायम राहिली असती. फिरदौसच्या या उत्तरामुळे त्या महिलेच्या चेहऱ्यावरची हवा उडाली. हे पाहून फिरदौसला आपले यजमान असणे आठवले. पाहुण्यांचा मान कायम राहील याची काळजी घेऊन फिरदौसने मग आपल्या पुढील विधानाने गोष्ट सावरण्याचा प्रयत्न करत हसत म्हटले, तसे हा धोका आमच्यासारख्या प्रतिष्ठित महिलांमध्ये नसतो. आम्ही सर्वजणी तर आपल्या सामाजिक भूमिकांबद्दल जागरूक असतोच ना. हे ऐकून सर्व महिला पुन्हा सामान्य झाल्या. नंतर रात्र वाढल्यावर सर्वांनी कार्यक्रमाची मनमोकळेपणाने प्रशंसा करत निरोप घेतला. झोपण्यापूर्वी फिरदौसने ही घटना हरिश्चंद्रजींना सांगितली. तेव्हा हरिश्चंद्रजी म्हणाले, आम्ही अशा व्यर्थ गोष्टींमध्ये पडणे ज्या दिवशी टाळायला शिकू त्या दिवशी आमचे अर्ध्याहून अधिक परस्पर वैमनस्य आपोआप संपून जातील.
दुसऱ्या दिवशी दुपारी मुले झोपल्यानंतर फिरदौस उशीला टेकून अर्धवट झोपलेल्या अवस्थेत करवा चौथच्या व्रताबद्दलच विचारात मग्न होती. समाजात नारीची अवस्था सध्या तिच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. तिच्या मनात विचार आला, एकट्या राहणाऱ्या स्त्रीवर जर कोणतेही संकट येत नसेल तर प्रत्येक स्त्रीने आपले भविष्य, लग्न आणि स्वतःचे कुटुंब असण्यात पाहावे हे अनिवार्य नसते. समाजात कारण एकटी स्त्री पुरुषांच्या वासनापूर्तीसाठी सोपे शिकार समजली जाते. अशा परिस्थितीत नाईलाजाने स्त्रीसाठी लग्न करून एका पुरुषाची साथ करणे आवश्यक होते, ज्यामुळे स्त्रीचा पती तो पुरुष असतो जो इतर पुरुषांसमोर आपल्या पत्नीची ढाल बनतो. जरी अनेकदा तेव्हा असेही पाहण्यात ऐकण्यात येते की इतर पुरुषांसमोर ढाल बनलेला हाच पुरुष स्वतःच स्त्रीचे, पत्नीचे शोषण करू लागतो. जर असा शोषण करणारा पती एखाद्या स्त्रीला मिळाला तर गृहहिंसा सहन करणे पत्नीसाठी आयुष्यभराची मजबुरी बनून जाते. त्या स्त्रीचे स्वाभिमानाने जीवन जगण्याचे स्वप्न तुटून जाते. जेव्हा समाजात अशा अनेक घटना पाहण्यात ऐकण्यात येतात तेव्हा ज्या कोणाला हरिश्चंद्र यांच्यासारखा पती मिळतो ती पत्नी भाग्यवान समजली जाते. अशा परिस्थितीत पत्नीने करवाचौथचे व्रत ठेवून जन्मोजन्मी हरिश्चंद्र यांच्यात साथीची इच्छा करणे चुकीचे नसते. दिवसभर फिरदौसच्या मनात असे विचार चालत राहिले. याच कारणामुळे त्या रात्री पलंगावर अर्धवट झोपून फिरदौस हरिश्चंद्रजींना भावनोत्कटतेत प्रश्न विचारत आहे. जी, मी करवाचौथचे व्रत केले आहे, आता प्रत्येक जन्मात तुम्ही माझी साथ द्याल ना? हरिश्चंद्रजींनी उलट प्रश्न केला, इस्लाममध्ये तर पुनर्जन्माला मान्यता नाही. मग तुम्ही अनेक जन्मांची कल्पना कशी काय मानू लागल्या आहात? फिरदौस म्हणाली, तुम्ही पुनर्जन्मासाठी कल्पना शब्दाचा अत्यंत योग्य वापर केला आहे. पुनर्जन्माबद्दल परस्पर विरोधी असलेल्या दोन्ही मान्यता पुराव्याने सिद्ध केल्या जाऊ शकत नाहीत. यामुळे पुनर्जन्म आपापल्या श्रद्धा आणि कल्पनेची गोष्ट होते. तुमची साथ मिळाल्यावर आता माझे मन पुनर्जन्माच्या गोष्टीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवू इच्छिते. मी आता इच्छिते की हिंदू पुराण शास्त्र जे दाखवतात तेच सत्य असो आणि मी प्रत्येक जन्मी तुमची अर्धांगिनी होण्यासाठी जन्मोजन्मी कालच्या करवाचौथ सारखेच व्रत करत राहू. यावर हरिश्चंद्र यांनी पुन्हा प्रश्न केला, फिरदौस, तुम्हाला अशा इच्छेचा अर्थ माहीत आहे? फिरदौसने आपल्या स्वरात अतिरिक्त गोडवा मिसळत म्हटले, जी, तुम्हीच सांगा. हरिश्चंद्र यांनी सांगितले, या इच्छेचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रत्येक जन्मात स्त्रीच्या रूपातच जन्म घेण्याची अभिलाषा करत आहात. तेही तेव्हा जेव्हा आपल्या समाजात नारीची अवस्था उत्साहवर्धक नाही. अनेक स्त्रियांच्या जीवनातील परिस्थिती पाहून मला स्त्री जीवनाला शापित जीवन म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती वाटत नाही. यावर फिरदौसने असहमतीने मान हलवत म्हटले, जी, मला वाटते की मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो आपले विचार आणि कर्मे इतर प्राण्यांच्या आनंदासाठी विस्तारित करू शकतो. माझे मानणे आहे की मनुष्यांमध्ये देखील हे सामर्थ्य पुरुषापेक्षा जास्त क्षमता स्त्रीमध्ये असते. म्हणून मला प्रत्येक जन्मात स्त्री होण्यात कोणतीही कमतरता वाटणार नाही जर जन्मोजन्मी मला तुम्ही पती रूपात मिळत राहिलात. हरिश्चंद्रजी यांच्याजवळ तेव्हा वाद विवाद करण्यासाठी कोणतेही तर्क राहिले नाहीत. आता त्यांच्याकडे एकमेव पर्याय होता की फिरदौसला त्यांनी केवळ आणि केवळ प्रेम करावे. हेच त्यांनी इतर रात्रींप्रमाणे या रात्रीही केले. तेव्हा उर्वरित रात्र फिरदौस आपल्या पतीच्या प्रेमात आनंद आणि गर्व अनुभवत राहिली. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेले पुनरावलोकन, समालोचना आणि मार्गदर्शन. उपशीर्षक, नवीन प्रवास, करवा चौथ आणि नारीचे चिंतन. हा एपिसोड फिरदौसच्या अंतर्गत आणि बाह्य प्रवासाला एकाच वेळी प्रस्तुत करतो. नवीन शहराचे आव्हान, करवा चौथच्या माध्यमातून सांस्कृतिक मिश्रण आणि हरिश्चंद्र यांच्यासोबत तिचा वैचारिक संवाद कथेचा मुख्य आधार बनवला गेला आहे. 1. सांस्कृतिक आणि न्यायिक समन्वय. हरिश्चंद्र यांचा न्याय केवळ कोर्टापुरता मर्यादित नाही, तो दाम्पत्य जीवनातही लागू होतो. समानतेचा न्याय. हरिश्चंद्र यांनी जज म्हणून न्याय करताना स्वतःही व्रत ठेवणे भारतीय दाम्पत्यामध्ये समानता आणि भागीदारीचे सर्वोच्च उदाहरण प्रस्तुत करते. त्यांचा तर्क आहे की पती पत्नी दोन समान चाके आहेत, त्यामुळे प्रार्थना आणि व्रत केवळ पत्नीचे कर्तव्य नसावे. ओळख आणि आत्मसन्मान. आपले नाव न बदलण्याचा फिरदौसचा निर्णय तिचा आत्मसन्मान आणि सामाजिक विवेक दर्शवतो. ती आपल्या विवेकपूर्ण उत्तराने पूर्वग्रहांवर विनम्रपणे प्रहार करते. 2. नारीची दशा आणि प्रेमाची सर्वोच्चता. एपिसोडचा शेवट फिरदौस आणि हरिश्चंद्र यांच्यात पुनर्जन्मावर झालेल्या गहन दार्शनिक संवादाने होतो. नारी जीवनातील द्वंद्व. फिरदौस मानते की एकटी स्त्री समाजात शोषणाची सोपी शिकार असते,
म्हणून लग्न ढाल बनते. फिरदौसचा प्रतिसाद. हरिश्चंद्र स्त्री जीवनाला शापित मानतात, पण फिरदौसचे मत आहे की पुरुषापेक्षा अधिक क्षमता स्त्रीमध्ये असते की ती इतरांच्या आनंदासाठी आपले विचार आणि कर्मे विस्तारित करू शकते. प्रत्येक जन्मात हरिश्चंद्र यांच्यासारखा पती मिळाल्यास ती जन्मोजन्मी स्त्री होण्यास तयार आहे, हे तिचे विधान त्यांच्या प्रेमाची अटूटता आणि सर्वोच्चता सिद्ध करते. हा संवाद यावर शिक्कामोर्तब करतो की प्रेम धार्मिक आणि दार्शनिक मतभेदांच्या पलीकडे आहे. निष्कर्ष. हा एपिसोड सांस्कृतिक, न्यायिक आणि दार्शनिक पैलूंचे सुंदर मिश्रण प्रस्तुत करतो. एपिसोड 11 समाप्त.